नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर राघव आणि सिंधू हे कशा पद्धतीने एकत्र येणार आहेत, त्याचबरोबर मधुला तिच्या पापाची तिच्या कर्माची शिक्षा कशा पद्धतीने मिळणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मालिकेचा गोड असा शेवट होणार आहे. मालिकेमध्ये हे गोड क्षण आलेला आहे आणि एका गोड वळणावरती मालिका येऊन मधुला तिच्या पापांची शिक्षा देऊन मालिकेचा गोड शेवट होणार आहे आणि सिंधूत राघवचं चौकोनी कुटुंब एकत्र येणार आहे. मधुने इतकी कारस्थानं केलेली आहेत तरीही सिंधू, राघव, सावी आणि विनू फायनली एकत्र येणार आहेत आणि मधु तिच्या पापाची शिक्षा भोगणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होतं, नक्की राघव आणि सिंधूला आता कोणती ॲक्शन घ्यावी लागत आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता सिंधू आणि राघव यांच्या आयुष्यात मधुने किती वादळ निर्माण केलेलं आहे हे पहिल्या एपिसोडपासून आपण पाहत होतो. तर मधु ही सिंधूला म्हणत असते की काही झालं तरी तू माझ्या राघवला माझ्यापासून घेतलेलं आहेस, हिसकावलेलं आहे. खरं तर मधुला त्या राघववरील प्रेमापेक्षाही राघवच्या प्रॉपर्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. राघवची प्रॉपर्टी ही जास्त महत्त्वाची वाटत होती आणि तिला ती प्रॉपर्टी रत्नपारखी घरावरती सत्ता हवी होती, म्हणून तिला राघवसोबत लग्न करायचं होतं. हे सगळ्यांच्या समोर मधुने मान्य केलेलं असतं. मधु तेवढ्यावर थांबत नाही, तर मधुची कारस्थानं काही केल्या थांबतच नसतात. ती वरचेवर नवीन कारस्थानं करत असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मधुने सिंधूच्या डोक्यामध्ये बॉटल फोडलेली असते. मधुने सिंधूवरती हल्ला केलेला असतो, कारण तो हल्ला मधु ही राघववर करणार असते. ती राघवला म्हणत असते, जर तू माझा झाला नाहीस तर मी तुला कोणाचाही होऊ देणार नाही, असं म्हणत तिने राघववरती हल्ला करणार असते. त्या क्षणी सिंधू पुढे जाते आणि सिंधू तो हल्ला स्वतःवर घेते. म्हणजे स्वतःचा जीव तिनं धोक्यात घालून राघवचा जीव वाचवलेला असतो. त्यावेळेस रुक्मिणी काकू सगळेजण मधुला म्हणतात की बघितलंस का, याला प्रेम म्हणतात. कारण सिंधूला माहिती होतं तिच्या जीवाला धोका आहे, तरीही ती मध्ये आली आणि तिने राघवचा जीव वाचवलेला आहे. आणि तू कोणत्या थराला जातेस ते बघ. कारण मधुची कारस्थानं रुक्मिणी काकू आणि सिंधू त्याचबरोबर राघव यांना सगळ्यांना माहिती आहेत. अजून घरातलं कोणालाही ते समजलेलं नसतं आणि त्याचवेळी हे सगळं घडत असतं. सिंधू ही मधुला म्हणत असते की बास झालं, तुझी खूप नाटकं झालेली आहेत, कारण आत्तापर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केलेल्या होत्या, पण यापुढे नाही. आणि मग सिंधूवरती मधुने हल्ला केलेला आहे. सिंधू बेशुद्ध पडते, तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं. राघव, घरातील सर्वजण तिला घेऊन धावतच हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा मधु घरातच असते. अजूनही मधुवरती कोणतीही ॲक्शन घेतलेली नसते, तिला कोणतीही शिक्षा मिळालेली नसते. तिला असं वाटत असतं की आपण कशाही पद्धतीनं वागलो तरी आपलं चालणार आहे, असा तिचा गोड गैरसमज झालेला असतो. पण सध्या घरातील सर्वांसाठी राघव, सिंधू आणि सिंधूची तब्येत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर सावी अजूनही बिछाण्यावरती आहे. सावीला बरं करणं हे आधी कर्तव्य आहे, म्हणून राघव शांत असतो. आणि त्यात सिंधूवरती हा हल्ला झालेला, त्यामुळं राघव थोडा डिस्टर्बच झालेला असतो आणि मधु मात्र त्या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायचं ठरवत असते. मधु घरातील प्रत्येकाला टॉर्चर करत असते. सिंधूला आता हॉस्पिटलमधून आणलं जातं. सिंधू ही शुद्धीवर आलेली असते, पण त्याचवेळी एक चमत्कार घडतो, एक दैवी चमत्कार घडतो. तो म्हणजे राघव हा सिंधूच्या जवळ बसलेला असतो आणि त्याचवेळी सावी ही धावतच बाहेर येते. म्हणजे सावी ही सिंधूची अशी अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळं शुद्धीवर आलेली असते आणि ती राजश्रीकडे येते आणि राजश्रीला म्हणू लागते की राजश्री आजी, आईला काय झालं आहे, आई कुठं आहे, मला आईकडे जायचं आहे, असं ती म्हणू लागते. तेव्हा मात्र राजश्री म्हणते, मला कळत नाही आहे बाळा, कुठं काय झालं आईला. तेव्हा मात्र इकडे सावी म्हणते की नाही राजश्री आजी, आईला काहीतरी झालेलं आहे. तेव्हा राजश्री तिला विचारते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, तुला कसं कळलं, तुला कोणी सांगितलं. तेव्हा सावी सांगते की मला स्वप्न पडलेलं होतं. म्हणजे सावीला स्वप्न पडलेलं असतं, त्या स्वप्नात येऊन तिला कळलेलं असतं, देवाने तिला सांगितलेलं असतं की तुझी आई अडचणीत आहे, तुझ्या आईसाठी तुझी गरज आहे बाळा, तू शुद्धीवर ये. आणि सावी शुद्धीवर आलेली आहे. सावी सर्वांच्या समोर सांगत आहे की मला एक स्वप्न पडलेलं होतं, त्या स्वप्नात आईची अवस्था वाईट झालेली आहे, आईला माझी गरज आहे. तेव्हा मात्र राजश्री, रुक्मिणी, ऋतुजा, रेश्मा या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्या सगळ्यांना रडू येतं. कारण आत्ता
सिंधूची अवस्था क्रिटिकल असते, पण सावीला मात्र ती त्याच्यामुळे शुद्ध आलेली आहे, सावी बरी झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मधूची कारस्थानं सुरूच आहेत. त्याचबरोबर राजश्री ही आता मधूच्या कानाखाली वाजवते आणि राघव हा सावीकडे गेलेला असतो. मग सावीला घेऊन राघव हा सिंधूकडे येतो आणि सिंधूला म्हणू लागतो की बघ कोण आलंय. आणि सिंधूला सावी आई अशी हाक मारते. त्या क्षणी सिंधू शुद्धीवर येते आणि सिंधू अगदी बरी होते, कारण तिची सावी इतक्या दिवसानंतर तिच्याजवळ आलेली आहे, तिनं आई अशी हाक मारलेली आहे. आणि अखेर सिंधू ही शुद्धीवर आलेली असते. आपल्या लेकराच्या मायेच्या हाकेने सिंधू ही शुद्धीवर आलेली असते. इकडे मधूची कारस्थानं सुरूच असतात. राघव मधूकडे जातो आणि मधू त्याला म्हणत असते की काही झालं तरी मी तुला सिंधूचं होऊ देणार नाही. तू फक्त आणि फक्त माझा आहे आणि तुला मी कोणाचंही होऊ देणार नाही. या भाषेमध्ये मधू राघवशी बोलत असते. राघव म्हणत असतो की मधू बाद झाला, आता खूप झालेलं आहे, खूप वेळा तुझं मी ऐकून घेतलेलं आहे, यापुढे नाही. काहीही झालं तरी मी तुझी कोणतीही गोष्ट सहन करणार नाही, कोणतीही गोष्ट मी तुझी ऐकून घेणार नाही. तुला प्रत्येक वेळेस वाटेल तसं तू बोलायचं वागायचं हे सहन होणार नाही. तू माझ्या सावीच्या जीवाशी खेळलेली आहे. तेव्हा इकडे सावी बाबा म्हणून राघवला बोलवते. मग राघव मधूला त्या रूममध्ये बंद करतो आणि पुन्हा येतो. मधूची अवस्था ही वाईट होत जाणार असते हे मधूलाही माहिती असतं, पण मधूच्या अंगातली मस्ती मात्र कमी होत नसते. आणि मग राघव येतो तेव्हा सावी राघवला मिठी मारते आणि सावीला राघव विचारू लागतो की बाळा काय झालं आहे सांग मला. सावी सांगू लागते, बाबा तुला माहिती आहे का, आईला तिथे ढकललं आणि त्यानंतर त्या आजी होत्या ना, शकुंतला आजी, आणि मधू काकूने मला नेलं आणि त्यांनी सर्वांनी मला खूप त्रास दिला. मला ना पाणी हवं होतं, मी मधू काकूला पाणी मागायचे, मला पाणी द्या, मला पाणी द्या म्हणून त्यांना सांगायचे, पण मधू काकूने मात्र मला पाणी दिलं नाही. उलट त्यांनी मला त्रासच दिलेला आहे. त्याचबरोबर त्या मला खूप त्रास द्यायच्या, मला मारायच्यासुद्धा. आणि मला त्या म्हणायच्या की तुला कधीच इथून मी बाहेर पडू देणार नाही, असं त्या मला बोलायच्या. हे सगळं मधूच्या बाबतीतलं सिंधूला आणि राघवला सावी सांगत असते. सावी म्हणत असते की त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे आणि त्यानंतर मी पाणी म्हणून बेशुद्ध झाले, तरीही त्यांनी मला पाणी काही दिलं नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक वेळेस मला त्रासच दिलेला आहे आणि त्या मला फक्त त्रास देत होत्या. त्यानंतर मी बेशुद्ध झाले की मी आत्ता शुद्धीवर आलेले आहे. त्यानंतर पुढं काही झालं मला काहीही माहिती नाही, असं सावी सांगत असते. राघवला बिचाराला खूप वाईट वाटत असतं. आपल्या पोटच्या लेकराची अशी अवस्था ज्या बाईनं केलेली आहे त्याला आपण सोडायचं नाही असं राघवने ठरवलेलं असतं आणि मधूला तिच्या कर्माची शिक्षा द्यायची हे राघवने ठरवलेलं असतं. तर इकडे सावीला राघव शांत करत असतो, तिला समजवत असतो की आता काही नाही होणार. तेव्हा सावी म्हणत असते की त्या मधू काकूला आपल्या घरात घेऊ नको बाबा, कारण काही झालं तरी त्या मधू काकूने मला खूप त्रास दिलेला आहे. राघव सावीची समजूत घालतो आणि म्हणतो की नाही बाळा, त्यांना कधीही तुझ्या मी जवळपासही फिरकू देणार नाही. काही झालं तरी माझ्यासाठी तू महत्त्वाची आहे, तुझा जीव महत्त्वाचा आहे, असं राघव सांगत असतो. सावीला आधार देत असतो, तू काळजी करू नको, काही होणार नाही, तू सुखरूप आहेस, तुला कोणताही त्रास होणार नाही, तू आपल्या बाबाच्या घरी आहेस की नाही, असं म्हणत राघव समजवू लागतो. तिची समजूत घालत असतो, तिला सांगत असतो. आणि इकडे पुन्हा मधू ही आता सिंधूच्या रूममध्ये येते. सिंधूच्या रूममध्ये आल्यानंतर मधूचे नखरे हे सुरूच असतात. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरी आपण सिंधूला सोडायचं नाही. आणि मग सिंधू म्हणत असते की तू इतकी कारस्थाने केलेली आहेत ना, त्याच कारस्थानामुळे तुला ही आज शिक्षा भेटत आहे. आणि ती सिंधूच्या रूममध्ये येते. सिंधूचा गळा दाबू लागते. सिंधूने तिला कानाखाली वाजवलेली असते. सिंधू मधूच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण मधूने मात्र सिंधूचा गळा आवळलेला असतो. आणि त्या क्षणी राघव तिथं पोहोचतो आणि सिंधूचा जीव वाचवतो आणि मधूला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो आणि म्हणतो की बास, आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा ही भोगावी लागणार आहे, कारण तू माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळलेली आहेस आणि आता माझ्या बायकोच्या, माझ्या सिंधूला तू जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे, असं राघव बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे
राघव खूप चिडलेला असतो आणि मधूला हाताला धरून घराच्या बाहेर नेत असतो. सावी तेव्हा तिथेच असते आणि मग राजश्री आणि रुक्मिणी दोघीही सावीला आपल्या पोटाशी घट्ट पकडतात आणि तिची समजूत घालू लागतात, तिला शांत करू लागतात. त्याचवेळी सिंधू आता नॉर्मल झालेली असते. सिंधूला बरं वाटत असतं आणि सिंधूची ही जी अवस्था केलेली असते त्या मधूला मात्र तिच्या पापाची शिक्षा भेटणार असते आणि राघवने तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं. आता रुक्मिणी काकू इकडे म्हणतात की सिंधू आणि राघवच्या आयुष्यातून मधू तर आता निघून गेलेली आहे. राघव आणि सिंधूच्या सुखी संसाराला सुरुवात करायची आहे. त्याआधी आपल्या घरामध्ये त्यांचं थाटामाटात लग्न लावायचं आहे. अख्ख्या पंचक्रोशीमध्ये असं लग्न झालं नसेल एवढं मोठं लग्न आपल्याला करायचं आहे. सिंधू आणि राघवचं लग्न कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे असं रुक्मिणी काकू म्हणत असते आणि मग सिंधू आणि राघवच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होते. पण मधू अजूनही बाहेर असते, तिला जेलमध्ये पाठवलेलं नसतं. आणि मग त्याचबरोबर लग्नाच्या दिवशी राघवला कळतं की मधू ही त्यांच्या लग्नात येऊन राडा घालणार आहे. तेव्हा मात्र राघव घाबरतो. राघव म्हणतो की आता हिला सोडायचं नाही असं म्हणत राघवने ऑलरेडी पोलीस फोर्स मागवून घेतलेली असते, कारण मधू काहीही करू शकते हे राघवला चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर सिंधू, सावी आणि त्याचबरोबर विनू या सगळ्यांची काळजी राघव हा घेत असतो. त्यांना तिघांनाही काही होता कामा नये असं राघवला वाटत असतं, म्हणून राघव त्यांच्याकडे पर्सनली लक्ष देत असतो. आणि मधू मात्र इकडे तिला कळतं की राघव रत्नपारखी आणि सिंधू यांचं पुन्हा लग्न होणार आहे. त्यासाठी तिने काही गुंडांना आता पैसे दिलेले असतात, तिथे जाऊन राडा करायचा आहे आणि सिंधूला मी स्वतः मारणार आहे असं तिने ठरवलेलं असतं. आणि मग राघवच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. विनू, सावी सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे, सगळे खुश आहेत. आणि मग इकडे राघवने सगळी तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर मधूची कारस्थानं मात्र सुरूच आहेत. मधूने आता गुंडांना पैसे दिलेले आहेत. गुंडांना सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी या लग्नामध्ये तिला राडा घालायचा आहे आणि अशा पद्धतीनं तिला हा सगळा गोंधळ घालायचा असतो आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मधू ही ऐन लग्नाच्या दिवशी तिथे येते आणि तिथे गोंधळ घालू लागते. तेव्हा मात्र राघवची पोलीस फोर्स तिथे असते. राघवाने आपल्याकडे पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं असतं आणि मधूला ते पकडत असतात. मधूला ते पकडतात आणि राघव म्हणतो की बाद झालं, आता तुला ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा भोगावी लागणार आहे. मी इतके दिवस गप्प होतो, मला वाटलेलं की तू स्वतःला सावरशील, सांभाळशील, पण आता मला कळलेलं आहे की आमच्या रायाच्या मृत्यूला पण तूच जबाबदार आहे. आमचा राया आम्हाला सोडून गेला, या सगळ्यासाठीही तूच जबाबदार आहे. हे सगळं तुझ्यामुळंच घडलेलं आहे. तेव्हा मात्र मधूला खूप राग येतो. मधू खूप चिडलेली असते. तिला ही गोष्ट पटत नसते की माझ्यावरच हे सगळं केलं जात आहे, मलाच आरोप केले जात आहे. मधू म्हणत असते की तुम्हाला दोघांना मी कधीही एकत्र येऊ देणार नाही, तुमच्या आयुष्यात मी कधीही सुख येऊ देणार नाही असं मधू राघवला म्हणत असते. आणि राघव म्हणत असतो की माझ्या आयुष्यातलं सुख ही माझी सिंधू आणि माझी 2 मुलं आहेत, त्यामुळं तू आमचं कधीही वाईट करू शकत नाही. तुझी शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे. आजपर्यंत तू इतकी कारस्थानं केलेली आहेत, खूप मोठी कारस्थानी बाई आहे, पाताळयंत्री बाई आहे, स्त्री जन्माला तू कलंक आहे असं सिंधू तिला बोलते आणि म्हणते की मला आणि राघवला कोणीच वेगळं करू शकत नाही. आज बघ तुझ्या कर्माने तुझ्या हातामध्ये बेड्या पडलेल्या आहेत आणि तू जेलमध्ये जाणार आहे. तर माझ्या चांगल्या कामामुळे, माझ्या चांगल्या वृत्तीमुळे मी आणि राघव एकत्र येत आहोत, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे सिंधू तिला बोलत असते आणि तिला सांगत असते. तेव्हा मधू तिथं असलेल्या पोलिसांकडून त्यांची रिव्हॉल्वर काढून घेते आणि ती रिव्हॉल्वर काढून घेते आणि सिंधूवरती गोळी चालवणार असते. त्याचवेळी राघव तिथं मध्ये येतो आणि राघव मधूला बाजूला करतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो. पण तेव्हा मात्र एक भयानक गोष्ट घडते, ती म्हणजे मधू म्हणते की बस, आणि असं म्हणत तिने ती रिव्हॉल्वर स्वतःच्या डोक्याला लावते आणि स्वतःवरती गोळी झाडून घेते. तिला असं वाटत असतं की काही झालं तरी मला पोलिसांच्या ताब्यात जाऊन जेलमध्ये कायमचं सडायचं नाही आणि आता राघव आपला कधीच होऊ शकत नाही, हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिने मात्र आता स्वतःवरतीच गोळी चालवून घेतलेली असते. मधूचं नावाचं ग्रहण राघव सिंधूच्या आयुष्यातून कायमचं निघून गेलेलं असतं
आणि राघव सिंधू आता लग्नाच्या बेडीत अडकलेले असतात. पण यावेळेस ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकताना त्यांच्यामध्ये महत्त्वाचे 2 दुवे असतात. ते म्हणजे अंकुर आणि सावी. अंकुर आणि सावी यांच्या साथीने, यांच्या साक्षीने आता राघव सिंधूचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि सिंधूचा लक्ष्मीच्या पावलांनी रत्नपारखींच्या घरामध्ये गृहप्रवेश होतो. सिंधू पण खूप खुश असते. फायनली रत्नपारखींच्या घरामध्ये तिचा गृहप्रवेश झालेला आहे. ती रत्नपारखींच्या घरामध्ये आलेली आहे. इकडे रुक्मिणी काकूंनी जेव्हा सुरुवातीला तिला ॲक्सेप्ट केलं नव्हतं ते काही दिवस तिला आठवतात आणि रुक्मिणी काकूंनी तिला जो त्रास दिलेला आहे त्या गोष्टी तिला आठवत आहेत. परंतु फायनली सिंधू ही आता राघवची झालेली आहे आणि रत्नपारखी घराची ती लक्ष्मी झालेली आहे. लक्ष्मीच्या पावलांनी सिंधूने रत्नपारखी घरामध्ये गृहप्रवेश केलेला आहे आणि राघव सिंधूच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली आहे. तर मालिकेचा असा गोड शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.